काजू कतली बनवलेली आहे आज. आणि तुम्हाला वाटत असेल की ही बाहेरून आणलेली नाही, ही घरच्या घरीच बनवलेली आहे. तर टिप आहेत, काही ट्रिक्स आहेत, ते फॉलो करा म्हणजे तुमच्या सुद्धा काजू कतली एकाच प्रयत्नामध्ये परफेक्ट होऊन जाईल. पण त्याआधी मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता जास्त वेळ न घालवता आपण किचन मध्ये जाऊ आणि रेसिपीला स्टार्ट करूयात. बघितलात, एकदम भारी दिसते की नाही काजू कतली दुकानातली सारखी. तर आता ह्याच्यासाठी साहित्य बघूया. तर इथं काजू घेतलेले आहेत 1/2 किलो आणि साखर आहे 200 ग्रॅम. तर काजू काय करायचे आहेत, आपल्याला 3 तास भिजत ठेवायचे आहेत, तेही गरम पाण्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता ते पूर्ण आता भिजलेले आहेत. मी तुम्हाला फोडून दाखवते आता. हे बघा, अशा स्टेजला आपले काजू हे भिजलेले आहेत. तर आता काय करूया आपण, हे घाण पाणी दिसते ना वरती, हे एकदा आपण वॉश करून घेऊया. तर आता धुवून घेऊया आणि परत ते धुतलेले काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम दरदरं वाटायचं आहे, तेही विदाऊट पाणी वाटून घ्यायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. तुम्ही बघू शकता. तर आता मी इथं वाटून घेतलेलं आहे. तर मी फक्त 2च चमचे जे आपले खायचे आहेत ना, चमचे तितकं घालून घेऊन वाटून घेतलं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता मी अर्धी साखर ही बाहेरच मिक्स करून घेणार आहे. तर आता अर्धी साखर घातलेली आहे, पिठी साखर केली मी त्या साखरेची. आणि असं मिक्स करून घ्या व्यवस्थित. बघू शकता त्याला ना काजूमध्ये तेलकटपणा असतो की नाही, म्हणून आपली साखरसुद्धा मेल्ट होऊन जाते त्याच्यामध्ये. आता एकदा फिरून घ्यायचं मिक्सरला लावून. नंतर उरलेली पिठी साखर ही परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि घालून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता असं मस्त फिरून घ्यायचं 1 2 3 सेकंद. तर पूर्ण त्याची पेस्ट होते तयार. आता मी तुम्हाला दाखवते बघा चमच्याने वर करून. अशा स्टेजला आपली पेस्ट तयार झालेली पाहिजे. हे एकदम परफेक्ट मिश्रण होतं. आता बघू शकता तुम्ही मस्त असं तार धरते की नाही, ही अशी आपली पेस्ट तयार झालेली पाहिजे, म्हणजे परफेक्ट आपलं मेजरमेंट आहे. 1/2 किलो जर असेल ना काजू, तर तुम्ही 200 ग्रॅम पिठी साखर करून घ्यायची बस. आता स्लो गॅसवर आपल्याला ही पेस्ट एकदम अशी आटवायची आहे आपल्याला, ठीक आहे. तर म्हणजे काजूचा जो तेलखटपणा असतो आणि जे साखरेचं पाणी असतं ना, पूर्ण आटलं पाहिजे. तुमच्याकडे जर जाड बुडाची जर कढई असेल ना, तरीसुद्धा चालेल. कारण हे कसं चिकटतं खूप मिश्रण, म्हणून आहे ना असं नॉनस्टिक पॅनमध्ये घ्या तुम्ही. माझ्याकडे तेवढी जाड कढई नाही म्हणून मी काय कढई घेतली नाही, मी हे पॅन घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात, बिलकुल चिकटत नाही. तर आता तुम्ही बघू शकता हळूहळू त्या साखरेचं पाणी सुटून वाफ तयार होते. आणि ह्या काजू कतली एकदम सोपी आहे, काही पाक बघायची गरज नाही. पाक कसा पुढे जातो की नाही तसं काहीच बघायची चेक करायची गरज नाही. हे बघा, आता आपलं मिश्रण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे, चिकटत नाही भांड्याला अजिबात. आता आपण काय करायचं, एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं थोडंसं मिश्रण आणि त्याचा गोळा होते का चेक करायचं. मी दाखवते बघा. आता गोळा आपला तयार आहे, म्हणजे आपलं मिश्रण हे परफेक्ट झालेलं आहे. तर असं एक बटर पेपर घ्या, कारण खूप गरम असतं ना, हे थोडंसं आलटून पालटून मळल्यासारखं करून घ्या. आणि मग नंतर काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला थोडंसं मळता येईल. आणि त्याला काही जास्त मळायलाची गरज नसते. तुम्ही हाताने जरी 1-2दा प्रेस केलं ना, त्याला ऑटोमॅटिक कसं तेल सुटतं आणि तो खूप मस्त गोळा होऊन तयार होतो मळून. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त आपला गोळा तयार झालेला आहे. अगदी शंकरपाळीचं मिश्रण असतं ना, तसं आपला हा गोळा बनून तयार होतो. बघू शकता मस्त त्याचं चकाकी आली की नाही, एकदम भारी दिसते. तर आता एक खाली बटर पेपर ठेवा आणि त्याच्यावरती हा आपला तयार गोळा ठेवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती अजून एक बटर पेपर ठेवून घ्यायचा, म्हणजे आपलं मिश्रण हे चिकटणार नाही. आता लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला किती जाड हवे, किती पातळ हवे, त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटून घ्या. बघा, मी आता लाटण्याने डायरेक्टली लाटते तरी पण ती चिकटत नाही आहे, म्हणजे आपलं परफेक्ट तयार आहे बॅटर. तर आता मस्त बघा मी लाटलेली आहे गोल. तर आता कट्स देऊन घेऊया डायमंड शेपमध्ये. एकदम भारी कट्स येतात बघा. आता थोडीशी सॉफ्ट आहे, ती गरम आहे ना थोडी अजून. जसं थंड होईल तशी ती कुसकुशीत होते, कारण गरम असताना थोडीशी मेल्ट असतं ना साखर ही. जशी थंड होईल तशी ती साखर आणि काजू ही आपल्या स्टेजला परफेक्ट होऊन जातात. तर तुम्ही बघू शकता
मस्त माझ्या काजू कतली तयार आहेत शेप देऊन, डायमंड शेप दिलेला आहे. तर तुम्ही ह्याला सिल्वर पेपर असतो तो जरी लावलात ना तरी चालेल. मी इथे लावलेला नाही आहे कारण चांगला भेटेल न भेटेल म्हणून मी आणला नाही. तर आता माझी प्लेटिंग चालू आहे. किती मस्त दिसते की नाही, एकदम हलवाईसारखी. तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा जमेल आणि आवडेल सुद्धा. तर आता परत पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलला, दक्कन थाट विथ समृद्धीमध्ये. जर फेसबुक आणि इंस्टावर बघत असाल तर दक्कन थाट विथ समृद्धी या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.